प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे. त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे, पुणे नावाचं जे एक महत्त्व आहे, पुणे नावाचा एक गरिमा आहे, तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा. मग मूळ प्लॅनप्रमाणे उतरल्यानंतर एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी एक बस सर्व्हिस असावी, PMPLची असेल का मेट्रोची असेल, यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. मेट्रोला बाकीच्या मेट्रो स्टेशनसाठी सुद्धा ही सुविधा करावी लागेल की घरटे स्टेशन ही कमी तिकीट असणारी, कमी दर असणारी बस सर्व्हिस उपलब्ध करून देणं, त्यावर मेट्रो खूप काम करत आहे. त्याला मात्र संपूर्ण शहराच्या नेटवर्कला मेट्रोला 1000 बसेस हव्या आहेत आणि PMPLशी त्यांचं बोलणं सुरू आहे की नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सुरुवातीला 300 आल्या, 50 आम्हाला दिल्या, असं करत 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 ही 1000ची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल का. तुमच्यासह पुणे शहराच्या अनेक आमदारांनी 2 महापालिका या पुणे शहरासाठी असं काही प्रस्ताव ठेवलाय, तर काय त्यामध्ये खरंच या वर्षात काही नाही. शेवटी ह्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील. पण देवेंद्रजींच्या हे लक्षात, आणि देवेंद्रजींना खरं म्हणजे पुण्याचा एक प्रश्न माहिती आहे, त्यावर लक्षात आणून देण्याची आवश्यकता नाही. पण आम्ही बहुधा 15 जानेवारीच्या आसपास कलेक्टिव्हली पुण्यातल्या सगळ्या प्रश्नांसाठी देवेंद्रजींची म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची एकत्र बैठक मागतो आहोत, ज्यात आठवडाभर आधी म्हणजे 5-7 तारखेच्या आसपास आम्ही सर्व पुण्याचे मोठे प्रश्न त्यांना देणार. त्यांची ती ऑफिसेस त्यामुळे तयारी करतील आणि बैठक ही फ्रुटफुल होईल, ज्याच्यामध्ये हा विषय हा ऐरणीवर आहे किंवा वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही. बेसिक प्रश्नाकडे जायला लागेल. बेसिक प्रश्न हा आहे की ही आता 34 गावं जोडल्यानंतर एशियातली सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका झाली. प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे. त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे, पुणे नावाचं जे एक महत्त्व आहे, पुणे नावाचा एक गरिमा आहे, तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा. पुणे महानगरपालिका 1 म्हणा, पुणे महानगरपालिका 2 म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण 2 वेगळी ॲडमिनिस्ट्रेशन, नवीन ॲडमिनिस्ट्रेशन थोडं छोटं, पुढं ती बरोबर निम्मे केले की नवीन महानगरपालिकेला अवघड होईल. पण एक 2 विधानसभांची, गावांच्या भाषेमध्ये 50 गावांची अशी जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गावांना वेगळं करून एक प्रॅक्टिकल, ज्याला आपण म्हणू की व्हायबल महानगरपालिका झाली, तर ती या शहरातल्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी मोठी आवश्यकता आहे. माननीय देवेंद्रजींसमोर आम्ही हे मांडणार आहोत. ते पुण्याच्या प्रश्नांबद्दलही खूप जाण ठेवून आहेत आणि त्यांची व्हिजनही मोठी आहे. ते म्हणाले की हे प्रॅक्टिकल आहे, तर कामाला सुरुवात होईल. पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न आहे. संरक्षण विभाग असं म्हणते की जर पुरंदरला विमानतळ बांधायचं असेल तर मग इथलं जे विमानतळ आहे ते प्रवाशांसाठी बंद केलं जाणार आहे का, अशी काही चर्चा आहे? अशी काही चर्चा पुरंदरमध्ये गावकऱ्यांमध्ये पुरंदरचं विमानतळ या विषयामध्ये लँड एक्विजिशन आणि परवानग्या तर सगळ्या पूर्ण झाल्यात. लँड एक्विजिशन विषयामध्ये स्पीड पकडायला लागेल. त्यानंतर ते पूर्ण झालं, ह्या वेळेला 2-3 वर्ष लागतील. तर तेवढे तरी कालावधी हा विषय येत नाही. पुरंदरचं एअरपोर्ट हे सक्षम झालं तर एखाद्या वेळेस हा विषय येईल, पण आज हा विषय नाही आहे. संजय राऊत असं म्हणतात की लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले तर त्यांचे जे नवरे आहेत ते दारुडे होतील. संजय राऊतांबद्दल बोलायचं म्हणजे फार विचारपूर्वक बोलावं लागतं, त्यामुळे मी काही बोलत नाही. दादा, मुंबईत भाजप कोर कमिटीची बैठक आहे आणि जे तुमचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष आता मंत्रिमंडळात आलेले आहेत, दोन्ही बदल्याच्या हालचाली सुरू आहेत. अशी कोर कमिटी ठरली मला माहिती नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हालाच जास्त अध्यक्ष बदलण्यासंदर्भात आज बैठक आहे. नाही, अध्यक्ष बदलणं न बदलणं हा केंद्राचा विषय आहे. पण साधारणतः दर 3 वर्षांनी आमची सगळी कार्यकारिणी बदलते, कंटिन्यू होते, पण ती 3 वर्षांनी एकदा बदलते. मग त्यातले 90%, 80%, 50% कंटिन्यू पण होते, पण प्रोसेस होते आमची. तर ती प्रोसेस ही आमची आता सुरू आहे. मेंबरशिप, मग सक्रिय मेंबरशिप, सदस्य, सक्रिय सदस्य आणि बूथपासून आमची एकमात्र पक्ष आमचा असा आहे की जो पूर्णपणे लोकशाही मार्गाने जातो. सगळ्या स्तरावर निवडणुका होत काही ठिकाणी निवडणुका नाही पण सहमतीने, पण बूथ अध्यक्ष झाला, मग सगळ्या बूथचा मिळून एक मंडळ अध्यक्ष झाला, मंडळ अध्यक्ष म्हणून एक जिल्हाध्यक्ष झाला, जिल्हाध्यक्ष म्हणून प्रांताध्यक्ष म्हणून राष्ट्राध्यक्ष झाला. ही 2-3 महिने प्रोसेस चालायची. दादा, महापालिका निवडणुकीच्या आधी स्थापन होईल की त्याच्यानंतर विचार काय तुमचा? ही एक प्रायमरी कल्पना आहे, ही एक प्रायमरी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे की बाबा पुण्यामध्ये जर एका बाजूने गावं आपण वाढवत चाललो
तेवढं मोठं भौगोलिक क्षेत्र एका महानगरपालिकेला पेलवणार नाही, तुम्ही 2 करा. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं पाहिजे. मान्य केल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी एक एजन्सी अपॉइंट केली पाहिजे. खूप लॉजिकल करायला लागेल असा तो मोठा विषय. आणि त्यामुळे ह्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हे होईल हे मला प्रॅक्टिकल वाटतं. दादा, पालकमंत्रीपदाबाबत फार चर्चा होते आहे, तर काय एक मिनिट फॉर्म्युल्यानुसार आम्ही सगळेजण तिकीट काढून मेट्रोत चालतो. पालकमंत्री ह्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अशा सगळ्या विषयांचा निर्णय करतात. त्यांना 2 चांगले सहकारी मिळालेले आहेत, एकनाथजी आणि अजितदादा. ते तिघे मिळून जे निर्णय करतील ते निर्णय हे त्यांनी काही ना काही विचार करून निर्णय केलेले आहेत असं म्हणून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे. पण तुमचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार काही फॉर्म्युला नाही. आमचा फॉर्म्युला समन्वय नावाचा आहे. आमचा फॉर्म्युला समजूत नावाचा आहे, समजूतदारपणा. दादा बीडमध्ये आता तुम्ही समजूतदारपणा दाखवणार का? काय 28 मोर्चा काढला जाणार आहे महाविकास आघाडी बीडमध्ये. शरद पवार सुद्धा त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांचं म्हणणं की यातला जो मास्टर माइंड आहे त्याला त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी विधानसभेमध्ये इतके क्लिअर उत्तर दिलं की कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही.